मित्रांनो, काल एका शेतकऱ्याचा मेसेज आला, हळदीच्या तिसऱ्या बेसल डोस मध्ये सिलिकॉन वापरावे का? तर सिलिकॉन वापरायच्या आधी सिलिकॉन म्हणजे काय आणि त्याचे आपल्या हळदीला होणारे फायदे आणि नुकसान काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे आपले हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। मित्रांनो, सिलिकॉन हे आवश्यक अन्नद्रव्य म्हणून मानले जात नाही। जसे की फेरस, झिंक, कॉपर, बोरॉन हे आवश्यक अन्नद्रव्य आहेत, पण उपयुक्त एलिमेंट म्हणजे बेनिफिशियरी एलिमेंट म्हणून सिलिकॉनचे महत्त्व आपल्या हळद पिकाला खूप जास्त आहे। सिलिकॉन वापरल्यामुळे बुरशीजन्य रोगांविरुद्ध आपल्या हळदीची प्रतिकारशक्ती वाढते। म्हणजेच आपल्या हळदीच्या पानावरती येणारे डाग, करपा, कंदकुज, कंदसड या रोगास आपली हळद इझिली बळी पडत नाही। सिलिकॉन पानाच्या पृष्ठभागावर कठीण थर तयार करतो, त्यामुळे बुरशीचे बीजाणू सहज प्रवेश करू शकत नाही। यामुळे पानाचा पृष्ठभाग कठीण होतो आणि रसशोषक किडीमुळे होणारे नुकसान कमी होते। सिलिकॉन वापरल्याने मुळांची वाढ व पोषण शक्ती सुधारते। म्हणजे जे काही आपण अन्नद्रव्य देतो, जसे की फेरस, झिंक, कॉपर, बोरॉन, पोटॅश, फॉस्फरस याची कार्यक्षमता सुधारण्यास सिलिकॉन मदत करते। त्यामुळे आपल्या हळदीची वाढ होऊन आपल्या उत्पादनामध्ये वाढ होत असते। मित्रांनो, अशा प्रकारे सिलिकॉन आपल्या पिकांमध्ये एक ऑलराऊंडर एलिमेंटची भूमिका पार पाडते, जे आपल्या पिकाला कंदकुज, कंदसड, करपा या रोगापासून तर वाचवतेच, सोबत आपल्या पिकाची एक सर्वांगीण वाढ होण्यास सुद्धा मदत करते। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या हळदीच्या तिसऱ्या बेसल डोस मध्ये सिलिकॉन नक्की वापरा, किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हळदीच्या बेसल डोस मध्ये सिलिकॉन वापरले नसेल त्यांनी फवारणीमध्ये किंवा ड्रिपने सुद्धा सिलिकॉन सोडले तर। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी तिसरा बेसल डोस टाकलेला असेल त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की आपण तिसरा बेसल डोस कोणता टाकलेला आहे, किंवा ज्या शेतकऱ्यांना तिसरा बेसल डोस टाकायचा असेल त्यांनी मला मेसेज करून आपल्या हळदीचे फोटो पाठवा, जेणेकरून मी त्यांच्या हळदीच्या कंडिशननुसार तिसरा बेसल डोस मध्ये कोणते खत वापरावे, कोणते खत वापरायची गरज आहे हे त्यांना कळू शकतो।